सर्वात जास्त स्त्रीभ्रूण हत्या होणारा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या एका मुलीने एका संकटांना किंवा अनेक संकटांना तोंड दिलं आणि राष्ट्रकुल स्पर्धेत जिल्ह्याचा झेंडा डौलाने फडकावलाय आणि परिस्थितीलाही तिने चितपट केलाय। ही बहादर मुलगी कोण आहे बघूया। सोनालीचं आज गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय। आशियाई राष्ट्रकुल स्पर्धेत महिला कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात सोनाली तोडकरनं देशाचा झेंडा फडकवला आणि रौप्य पदक मिळवून दिलं। सोनाली दुष्काळी आष्टी तालुक्यातल्या मंगरुळची। याच गावातून तिचा कुस्तीचा प्रवास सुरू झाला। आई वडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा देऊन खुराक पुरवला आणि त्यांच्या या कष्टाचं पोरीनं चीज केलंय। थोडेफार पैसे शिल्लक ठेवायचे होते, आम्ही मंजुरी येते म्हणजे थोडेसे आम्ही काही नोकर वर्ग आमचे कोणी नाही, मंजुरी करून थोडेफार पैसे ठेवायचे होते। 100-200 आमचा बाजार भागायचो आणि तिचे खोराकाचे पैसे काहीतरी करून पाठीमागे टाकायचो। फोन केले लोकांना की तिला मदत करा, सहकार्य करा, काहीतरी गरीबाची मुलगी होती। लोकांनी सहकार्य केल्यामुळं तिला पुढे जाता आलं। आता नाव केलं पण आता हे समजा ह्याच्यासाठी झालं ना, त्या लोकांनी सहकार्य केलं नसतं तर आम्ही कसे मोरे जाणार। मग आम्ही त्यांचे जास्त आभार मानतो ना, आमच्या मुलीपेक्षा आम्हाला मदत करणाऱ्याचे आभार आम्ही जास्त मानतो। सोनाली गावातच कुस्तीचं डावपेच शिकली, पण गावात सुरू झालेला प्रवास सिंगापूर पर्यंत पोहोचलाय, ज्यात तिला अनेकांची साथ मिळाली। माझ्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुली शिकवायच्या, म्हणजे आम्ही दोघी पण, तिचं पण ॲग्रिकल्चरचे 3rd इयर पूर्ण केलं आणि मी पण 1st इयरला आहे। माझ्या वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की यांना खूप शिकवायचं आणि काहीतरी वेगळं करायचं माझ्या मुलींनी, की आपल्या जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं, भारताचं नाव बाहेर गाजवलं पाहिजे। मेहनतीच्या बाबतीत ती कुठेच पाठीमागं नाही, पण एक ग्रामीण भागातली तिची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती, परंतु तिने त्याच्यावर मात करून आज इथपर्यंत मजल मारली। महाराष्ट्राला तिने आज कॉमनवेल्थ सारख्या स्पर्धेमध्ये मेडल मिळवून दिलं आणि एक इतिहासच माझ्या दृष्टीने तर माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट होती की ती अतिशय लहान असताना कॉमनवेल्थ सारख्या स्पर्धेमध्ये तिने आज महाराष्ट्राला मेडल मिळवून दिलं। मंगरुळ गावची कुस्तीची परंपरा जुनी आहे, इथल्या मातीत अनेक कुस्तीपटू घडले, मात्र सोनालीनं अटके पार झेंडा फडकवल्याचा प्रत्येक गावकऱ्याला अभिमान आहे। आमच्या गावाचा अशी रीत आहे की प्रत्येक माणूस हा तालमीतून खेळल्याशिवाय पुढे गेलाच नाही। पोरगा असो, लहान असो, ते पुढे मोठा पैलवान हो, छोटा पैलवान हो, प्रत्येक आमच्या गावातला माणूस हा तालमीत खेळल्याशिवाय, व्यायाम केल्याशिवाय पुढे गेला। आणि आमच्या तालुक्यामध्ये आमच्या गावची तालीम जर म्हणलं तर 1 नंबर तालीम आमच्या गावामध्ये। ह्याच्या अगोदर आमच्या गावाशिवाय दुसरीकडे तालुक्यात कुठेही तालीम नव्हती। आई वडिलांनी मोलमजुरी करून सोनालीला प्रोत्साहन दिलं। आजही घरची परिस्थिती बदललेली नाहीये, आजही तोडकर कुटुंब शेणा मातीच्या घरातच राहत आहे। सोनालीनं परिस्थितीला चितपट केलंय। भविष्यात योग्य खुराक, सुविधा आणि प्रशिक्षण मिळालं तर सोनाली कुस्तीमध्ये नक्कीच देशाला सोनं मिळवून देईल। गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बीड।